Hello students. Firstly, I am Samadhan Professor, Assistant Teacher at Saneguruji Madhyam Vidyalaya. Today, we are going to learn an interesting lesson of the 10th class, Unit 1st, 1.4, B Smart. So, first welcome to all on the Saneguruji online forum. Today, in this lesson, the poet mentioned, आता या ठिकाणी हा जो पाठ दिलेला आपल्याला 1.4 बी स्मार्ट मध्ये, मग इन दिस लेसन द पोएट मेन्शन टू थिंग्स अबाउट द सक्सेस अँड अबाउट द गोल. म्हणजे या पाठामध्ये आपल्याला दोन गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत. एक आहे सक्सेस विषयी आणि अबाउट द गोल विषयी. मग फर्स्टली वी विल सी द समरी. अगोदर आपण या ठिकाणी पाठाची समरी पाहणार आहोत की काय दिलेलं या पाठामध्ये लेखकाने या ठिकाणी. मग फॉर इफ यू वॉन्ट टू सक्सेस, जर तुम्हाला सक्सेस मिळवायचं असेल, पण लेखक म्हणताय की यू शुड हॅव, दॅट इज द फर्स्ट डिझायर. कोणतीही गोष्ट तुम्हाला मिळवायची असेल तर मिळवण्यासाठी अगोदर आपल्याकडे इच्छाशक्ती पाहिजे. जर इच्छाशक्तीच नसेल, यू कॅनॉट डू एनिथिंग. तुम्ही काही करू शकत नाही. हा, इच्छाशक्ती असेल, नेक्स्ट दॅट इज द ड्रीम. स्वप्न पाहायचं. या ठिकाणी पहा, एपीजे अब्दुल कलाम म्हणतात की लो एम इज अ क्राईम. So our aim should be high आणि our dream should be high. म्हणून आपण स्वप्न पाहिली पाहिजे. कारण स्वप्न असतील तर त्याच वेळेला आपण काय करू शकतो, ऍक्शन करू शकतो. दॅट इज द हार्ड वर्क. नेक्स्ट दॅट इज द विजन. विजन म्हणजे काय, दूरदृष्टी. म्हणजे आज तुम्ही आता 10वीला आहात, सर आता जुलै महिना सुरू आहे आणि जुलै महिन्यानंतर मला मार्चमध्ये 1 मार्चला पेपर द्यायचा आहे. मग आता 1 मार्चला पेपर द्यायचा आहे, मग तोपर्यंत माझा कालावधी किती. मला दूरदृष्टी पाहिजे. माझी फर्स्ट सेम केव्हा होईल, पूर्वपरीक्षा केव्हा होईल, याचं मला या ठिकाणी दूरदृष्टी पाहिजे. आणि कोणतेही आपण आता या ठिकाणी पहा, सक्सेसची व्याख्या एक सांगितलेली की सक्सेस इज अ नॉट अ जर्नी, सक्सेस इज अ जर्नी, इज अ नॉट अ डेस्टिनेशन. असं म्हणतात की यश हा काय प्रवास आहे, डेस्टिनेशन नाही. कारण फॉर द पीपल द डेफिनेशन ऑफ सक्सेस इज अ चेंजिंग. कारण आपल्याला माहिती प्रत्येक व्यक्तीच्या परत्वे सक्सेस ही डेफिनेशन काय होते, बदलते. एक्झाम्पल, फॉर द चाइल्ड टू गेट समथिंग फॉर इटिंग, काहीतरी इटिंग या ठिकाणी त्याला खायला मिळणे. टू सॉल्व द पझल, त्याला ठिकाणी पझल सॉल्व करणे, दॅट इज अ सक्सेस फॉर द चाइल्ड. फॉर द स्टुडंट इन 10th क्लास, आता लहान मुलगा असेल त्याला पझल सॉल्व करणे हे त्याचं यश आहे. फॉर द स्टुडंट इन 10th क्लास टू गेट अ लॉट हायेस्ट मार्क इन द एक्झाम, जास्तीत जास्त गुण मिळवणे हा या ठिकाणी त्याचा सक्सेस आहे. फॉर द फार्मर गेट अ गुड हार्वेस्ट, चांगला हंगाम या ठिकाणी मिळवणे हे शेतकऱ्याचं यश आहे. फॉर द टीचर टू मोल्ड द जनरेशन, पिढी घडवणे हा कोणाचा आहे, शिक्षकाचं यश आहे. फॉर द इंजिनियर टू मेक अ गुड ब्रिज ऑर एनिथिंग, एनी स्ट्रक्चर, गुड स्ट्रक्चर, चांगला स्ट्रक्चर उभारणं हे कोणाचं आहे, त्या इंजिनियरचं या ठिकाणी सक्सेस आहे. सो द टर्म ऑफ सक्सेस इज अ डिफरंट एव्हरीवेअर. कारण प्रत्येक ठिकाणी ही काय संज्ञा बदलते आणि म्हणून आपण विजन या ठिकाणी पाहणार आहोत. नेक्स्ट, इफ यू वॉन्ट टू गेट सक्सेस यू शुड हॅव अ स्किल. आपल्याकडे स्किल पाहिजे. दोन प्रकारचे स्किल असतात. एक नॅचरल आपल्याला मिळालेलं उपजत गुण आपण म्हणतो, उपजत कौशल्य आपण म्हणतो, आणि काही जे कौशल्य आपण डेव्हलप करतो. लक्षात घ्या. मग आपल्याकडे जेवढे उपजत कौशल्य आहे, इथं या ठिकाणी लेखक तेच म्हणतायत, यूज युअर नॅचरल स्किल फॉर युअर गोल. तुमचं ध्येय तुम्हाला निश्चित करायचं असेल तर नॅचरल स्किलचा तुम्ही यूज करा. आज माझा आवाज चांगला आहे, दॅट इज अ नॅचरल स्किल. माझा मी डान्स चांगल्या पद्धतीने करू शकतो, नॅचरल स्किल. मी चांगल्या पद्धतीने ड्रॉइंग करू शकतो, नॅचरल स्किल. पण जे ड्रॉइंग कसं डेव्हलप करायचं हे मी शिकू शकतो, पण माझी आवड आहे, मला उपजत असे गुण आहे, नंतर आय कॅन डेव्हलप इट लॅटर. त्यानंतर मग या सक्सेस मिळवण्यासाठी आपल्याला ध्येय करावं लागेल. आणि इन दिस लेसन द रायटर सजेस्टेड यू सम ट्रिक्स, काही ट्रिक्स सजेस्ट केलेल्या आहे, अँड दॅट इज कॉल्ड स्मार्ट गोल. की माणसाचं ध्येय कसं असावं, स्मार्ट असावं. सर हिअर स्मार्ट म्हणजे काय, सुंदर असा अर्थ होत नाही. स्मार्ट म्हणजे त्याला आपण हुशार म्हणतो. जो या ठिकाणी हुशार असतो त्याला स्मार्ट आपण म्हणतो. माझं या स्मार्ट गोलचा अर्थ आपल्याला पाहायचा आहे. एस फॉर स्पेसिफिक, एम फॉर मेजरेबल, ए फॉर अचिव्हेबल,
R फॉर रिअलिस्टिक आणि T फॉर टाइम बाउंड. या प्रत्येक गोष्टीचं आपलं एक्सप्लेनेशन या पाठामध्ये पाहायचं आहे. पहिले स्पेसिफिक म्हणजे विशिष्ट पद्धतीने या ठिकाणी पहा. मग अगोदर काय करायचं आहे, आपल्यामध्ये या ठिकाणी उणिवा असतील आणि गट्स असतील याचा शोध घ्यायचा. आपल्याला जसं आपले गट्स माहिती असतात तसे आपले ड्रॉबॅक्स पण माहिती असतात. फर्स्टली फाइंड आउट युअर ड्रॉबॅक आणि वर्क देअर. कारण जर मला विशिष्ट क्षेत्र जर मिळालं त्या क्षेत्रावर मी चांगल्या पद्धतीने काम करू शकतो. साधी गोष्ट, समजा मला काहीतरी काम करायचं, एका रूमचं काम करायचं, सरांनी मला सांगितलं हे रूम स्वच्छ कर, मी छान पद्धतीने स्वच्छ करेन. पण मला सांगितलं शाळा स्वच्छ कर, तर काय अनेक रूम्स आहेत, प्लेग्राऊंड आहे, सर्व आहे, सो इट इज नॉट पॉसिबल. म्हणजे माझं काम एक परिणामकारक होणार नाही. तसं आपलं गोल पाहिजे. गोलसाठी अगोदर तुम्हाला एक स्पेसिफिक असं या ठिकाणी हे करा की मला कशामध्ये गोल करायचं आहे. मला इंजिनियर व्हायचं आहे, मला मेडिकल क्षेत्रामध्ये करायचं आहे, म्युझिकमध्ये करायचं आहे, स्पोर्ट्समध्ये करायचं आहे, ड्रॉइंग पेंटिंगमध्ये करायचं आहे, ड्रॉइंगमध्ये करायचं आहे, एनिथिंग. फर्स्टली स्पेसिफिक युअर कोर्स. मेजरेबल म्हणजे काय सर, ते मोजमाप करणारा असावा. म्हणजे जर मोजमाप करणारा असेल तुम्ही वेगळ्या प्रकारचे साधनं वापरू शकता. फॉर एक्झाम्पल 10वीचं तुम्ही एक्झाम्पल घ्या. 10वीचं एक्झाम्पल, 10वीला मला परीक्षा द्यायची सर, माझं 90% माझं ध्येय आहे. माझा 90% मिळवण्यासाठी तुम्हाला काय काय करावं लागेल हे तुम्हाला माहिती आहे. तुम्हाला 4 तास अभ्यास करायचा आहे. डिसेंबरपर्यंत तुम्हाला तुमचा स्टडी संपवायचा आहे. आणि आफ्टर द डिसेंबर यू विल हॅव टू फेस दॅट इज द 4 टेस्ट 4-5 टेस्ट ऑफ एव्हरी सब्जेक्ट. तुम्हाला प्रत्येकी 4 किंवा 5 सब्जेक्टच्या टेस्टला सामोरं जायचं आहे. आणि आफ्टर यू विल अचीव युअर डिझायरेबल गोल. तुमचं जे ध्येय आहे ते तुम्ही प्राप्त करू शकता. आपलं ध्येय कसं असावं, अचिव्हेबल. सर अचिव्हेबल म्हणजे काय, प्राप्त करण्यास योग्य. यासाठी माझ्याकडे काय काय गट्स आहेत, माझ्यामध्ये क्षमता कोणत्या आणि माझ्यामध्ये स्किल हे ओळखून आपण ध्येय ओळखायचं. सपोज आय डोंट नो एनिथिंग अबाउट इंग्लिश, मला इंग्लिश वाचता येत नसेल, काहीच माहिती नसेल, तर हे चुकीचं आहे की मी सायन्स घ्यायचं, मेडिकल क्षेत्रात जायचं, हे चुकीचं आहे. हां सर आय कॅन सिंग, मी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सिंगिंग करू शकतो. एक्झाम्पल घ्या सचिन तेंडुलकरचं. काय होतं, सचिन तेंडुलकर या ठिकाणी 10वी नापास झालेले, पण आज इज द फादर ऑफ क्रिकेट. त्यांना फादर ऑफ क्रिकेट म्हणतात. का, त्यांनी काय केलेलं आहे, त्यांची जी इच्छा आहे ती इच्छेचं त्या ठिकाणी पाठलाग केलेला आहे. ही परस्यू इज अ डिझायर. ही जर त्या ठिकाणी त्यांचा जो छंद आहे तो छंद या ठिकाणी जोपासा त्याला करिअर केलेलं आहे. आणि हेच आपल्या पाठामध्ये सांगितलेलं आहे. म्हणून ॲचिव्हेबल पाहिजे, साध्य करणार. आता तुम्ही म्हणाल की सर आय वॉन्ट टू बिकम, दॅट इज माय ड्रीम इज टू बिकम अ प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया, प्रेसिडेंट ऑफ इंडिया. मला पंतप्रधान व्हायचं आहे, राष्ट्रपती व्हायचं आहे. पण आपण ते होऊ शकत नाही, ॲचिव्हेबल नाही आहे. बट यू कॅन अचीव दॅट स्टँडर्ड ऑफ पोझिशन. ती पोझिशन तुम्ही प्राप्त करू शकता समाजामध्ये. APJ अब्दुल कलाम काय म्हणून ओळखले जातात, राष्ट्रपती म्हणून नाही, एक सायंटिस्ट म्हणून ओळखले जातात. एक लक्षात घ्या. आणि त्याची जी पोझिशन आहे दॅट इज कॉल्ड ॲचिव्हेबल. सेकंड रिअलिस्टिक पाहिजे, वास्तववादी. नाही तर रोज स्वप्न पाहिजे, सर मी 10वीला आहे, मार्चमध्ये एक्झाम होईल, जूनमध्ये निकाल लागेल, 90% मला या ठिकाणी शाळेत पहिला नंबर येईल, सर माझ्या या ठिकाणी सत्कार करतील आणि रोज या ठिकाणी आपली गोधडी घ्यायची, झोपून राहायचं. सो इट इज नॉट रिअलिस्टिक. त्याला अवास्तव म्हणतात. जर मला 90% मिळवायचं असेल तर मला माहिती आहे की मला किती तास अभ्यास करायचा, किती प्रॅक्टिस करायचं, किती चिंतन करायचं, किती मनन करायचं. आणि सो माय गोल शुड बी रिअलिस्टिक. टाइम बाउंड गोल, वेळ मर्यादित. जर मला आफ्टर द 12th क्लास मला इंजिनिअरिंग करायची तर 4 वर्षाचे इंजिनिअरिंगचे असतात. जर तुम्ही 8 वर्षामध्ये इंजिनियर होत असाल तर यू आर नॉट इफेक्टिव्ह. म्हणजे त्या ठिकाणी परिणामकारक तुम्ही या ठिकाणी तुमचं करिअर करू शकत नाही. तुम्हाला टाइम बाउंड दिलेला आहे. तुम्हाला 10वीसाठी एकूण 9 महिने दिलेले आहेत, 8 महिने दिलेले आहेत. या 8 महिन्यामध्ये तुम्हाला तुमचा अभ्यास करायचा आहे आणि ते ध्येय प्राप्त करायचं. कोणतेही ध्येय हे काल मर्यादित असावं. नाही तर काय, हो सर मला डॉक्टर व्हायचं आहे, किती वर्ष, 10 वर्ष अभ्यासच करतात, याला अर्थ नसतो. तर आवर गोल शुड बी टाइम बाउंड या ठिकाणी. नाव सो पेज नंबर 22 आणि सी द पेज नंबर 22, बी स्मार्ट. म्हणून आपल्याला स्मार्ट या ठिकाणी व्हायचं आहे.
चॅम्पियन्स आर नॉट मेड इन अ जिम्स. पहिलं वाक्य दिलेलं आहे की चॅम्पियन्स. सर व्हॉट इज मीन बाय चॅम्पियन्स? जो शब्द आलेला आहे, आपण चॅम्पियन्स कोणाला म्हणतो? चॅम्पियन कोणाला म्हणतो? द पर्सन हु अचीव द सक्सेस, ज्याने यश प्राप्त केलेलं आहे. ही गॉट द फेम, ज्याला प्रसिद्धी मिळालेली आहे, त्याला म्हणतात चॅम्पियन्स. आज आम्ही या ठिकाणी क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर, विराट कोहलीचं नाव घेतो. आज आम्ही फिल्म सिटीमध्ये अमिताभ बच्चन वगैरे यांचं नाव घेतो. त्यांना चॅम्पियन्स म्हणतात. प्रत्येक क्षेत्रामध्ये चॅम्पियन्स आहेत. आता लेखक म्हणतायत की आर नॉट मेड. मेड म्हणजे घडणे इन अ जिम. ते जिममध्ये घडत नाही. कारण जिममध्ये काय केलं तसं, जसं जिममध्ये तुम्हाला मेहनत करायची, तुम्ही शरीरयष्टी कमवू शकता. तुमची शरीरयष्टी जी आहे ती जिममध्ये मिळवता येते. परंतु जर तुम्हाला जीवनाचं सक्सेस करायचं, जसं जिममध्ये तुम्हाला कसरत करावी लागते. तुम्हाला 4 तास 5 4 तास 3 तास तिथे कसरत करून तुम्ही शरीरयष्टी मिळवू शकता. तसं तुमचं ध्येय तुम्हाला मिळवायचं असेल तेवढी मेहनत तुम्हाला करावी लागेल. आज जेव्हा तुम्ही बाहेर जाल, पुण्याला मुंबईला या ठिकाणी गेल्यानंतर अनेक मुलं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देतात. त्यांच्याकडे पहा, त्या ठिकाणी ते अत्यंत ध्येयासाठी झपाटलेले असतात. लक्षात ठेवा, कारण ते ध्येय वेळे असतात आणि जे मुलं ध्येय वेळे असतात तेच ध्येय प्राप्त करू शकतात. ध्येय वेळे आपल्याला या ठिकाणी व्हायचं असतात. मग सर ते सेंटेन्स वापरलं आहे, चॅम्पियन्स आर नॉट मेड इन जिम. दॅट द सेंटेन्स इज पॅसिव्ह व्हॉइस. हे वाक्य जे ते पॅसिव्ह व्हॉइस, कारण या वाक्यामध्ये आर नॉट मेड टू बी प्लस पीपी ही रचना वापरलेली आहे. चॅम्पियन्स आर मेड फ्रॉम. मग चॅम्पियन्स कसे तयार होतात? ज्यांनी यश प्राप्त केलेले आहेत कसे तयार होतात? फ्रॉम अ समथिंग, अशी काही गोष्ट. दे हॅव अ डीप इनसाइड. दे हॅव, त्यांच्याकडे असलेल्या गुणांमुळे. डीप इनसाइड, त्यांच्या आत असलेल्या गुणांमुळे. सर कोणते गुण? दॅट इज द डिझायर, त्यांनी केलेली इच्छा. ड्रीम, स्वप्न, आणि व्हिजन म्हणजे दूरदृष्टी. तुम्हाला मी सांगितलं, जर तुमच्याकडे या ठिकाणी जर तुमची इच्छाच नसेल, आता साधं एक्झाम्पल या ठिकाणी 10वीचं आपण एक शॉर्ट गोल घेऊया. इन लाईफ देर आर द 2 टाईप्स ऑफ द गोल, शॉर्ट गोल अँड लॉंग गोल. आपल्याला माहिती आहे की 2 पद्धतीचे गोल असतात. तुम्हाला 10वीमध्ये आता किती टक्के मिळवायचं हे तुमचे शॉर्ट गोल झाले. सर आय वॉन्ट टू बिकम अ पोलीस ऑफिसर, आय वॉन्ट टू बिकम अ लॉयर, आय वॉन्ट टू बिकम अ डॉक्टर, आय वॉन्ट टू बिकम अ इंजिनियर. दिस इज माय लॉंग टर्म गोल. हे माझं लॉंग टर्म गोल या ठिकाणी व्हायचं. मग अशा वेळेला कोणतीही इच्छा पाहिजे. जर तुमच्याकडे इच्छाच नसेल तर तुमच्यामध्ये इतर गोष्टी होणारच नाही. या ठिकाणी लक्षात घ्या. सेकंड, ड्रीम, स्वप्न पाहायचं. कारण स्वप्न पाहिलं म्हणजे तुम्ही विचार करता, आणि विचार केला म्हणजे तुम्ही ॲक्शन करता, आणि ॲक्शन केलं तर रिझल्ट मिळतो. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. आणि नेक्स्ट आहे व्हिजन, दूरदृष्टी. आज जेवढे क्षेत्रातले लोक आहेत, तुम्हाला माहिती आहे एकदा अमिताभ बच्चनची या ठिकाणी इंटरव्ह्यू होती. आणि अमिताभ बच्चन आपल्याला माहिती आहे आज 75-80 वर्षात या ठिकाणी आहे. त्याने इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं की ही वर्क फॉर 18 hours a day. 18 तास ते काम करतात. आता जो व्यक्ती 75 आणि 80 वर्ष असताना 18 तास या ठिकाणी काम करतो आहे, आपण तर आता 16 years old आहोत, 17 years old आहोत, तरी आम्ही या ठिकाणी काय खूप थकतो. सर सकाळी 4 तास या ठिकाणी क्लास केले, 4 तास या ठिकाणी शाळा केली, खूप थकून गेलो. नाही, लक्षात घ्या, हे वय आहे आपलं स्वतःचं करिअर करण्याचं. हे वय आहे स्वतःला या ठिकाणी घडवण्याचं या ठिकाणी. सो अ डिझायर, अ ड्रीम आणि विजन, दे हॅव टू हॅव द स्किल अँड विल. हिअर देर इज अ वन एक्झाम्पल. आता तुम्हाला इथे एक वाक्य देण्यात आलेलं आहे. दे हॅव टू हॅव. आता या ठिकाणी हॅव टू, दॅट इज द ऑक्झिलरी वर्ब, आणि हॅव इज अ मेन वर्ब. मग सर हॅवचा अर्थ काय होतो? त्या जवळ असणे. लक्षात घ्या. दे हॅव टू, हॅव टू मीन्स मस्ट. दे मस्ट हॅव, त्यांच्याकडे काय पाहिजे? द स्किल आणि विल, त्यांच्याकडे कौशल्य पाहिजे, आणि सर्वात महत्त्वाची इच्छाशक्ती पाहिजे. अ विल फाइंड अ वे. एक इंग्लिशमध्ये बघा, इच्छा असेल तर मार्ग सापडतो. म्हणून सर्वात महत्त्वाचं काय की आपल्याकडे इच्छा पाहिजे, आणि इच्छा असेल यू विल गेट एनिथिंग इन द लाईफ. तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला काही मिळू शकतं. बट द विल मस्ट बी स्ट्रॉंगर. जी विल पॉवर आहे
मस्ट बी स्ट्रॉंगर, ही अत्यंत स्ट्रॉंगर पाहिजे दॅन द स्किल, तुमच्या कौशल्यांपेक्षा. म्हणजे आज जे तुमच्याकडे स्किल आहे, तुमच्याकडे जे कौशल्य आहे त्याच्यापेक्षा तुमची विल पॉवर स्ट्रॉंग पाहिजे. याचं एक्झाम्पल आहे, कारण माझ्याकडे विल पॉवर असेल ना, मी कौशल्य प्राप्त करू शकतो. एकलव्याचं एक्झाम्पल घ्या. एकलव्याला द्रोणाचार्याने नाकारलं तरी आपल्या गुरुचा पुतळा उभारला आणि ते शिकले. विल पॉवर स्ट्रॉंग होती, कौशल्य प्राप्त केलं. तुम्हाला या ठिकाणी अर्जुनचं एक्झाम्पल माहिती आहे. अर्जुनाला द्रोणाचार्यांनी शिकवलं, पण कर्णाला द्रोणाचार्यांनी शिकवलं नाही. कर्ण त्यांना पाहून शिकला आणि अत्यंत फार मोठा धनुर्धर या ठिकाणी होता, इतिहासामध्ये नोंद आहे. कारण विल पॉवर इज स्ट्रॉंगर दॅन स्किल. कारण स्किल जे आहे या ठिकाणी आपल्या विल पॉवरपेक्षा, या ठिकाणी विल पॉवर हे स्किलपेक्षा काय आहे या ठिकाणी स्ट्रॉंग पाहिजे. सक्सेसफुल प्रोफेशनल्स, प्रोफेशनल म्हणजे जे लोक असतात या जगामध्ये जे यश प्राप्त करतात जे लोक आहेत, थ्रू इन द सेम मॅनर. थ्रू म्हणजे काय, भरभराट करतात. इन द सेम मॅनर, याच पद्धतीने. आज तुम्ही समाजामध्ये अनेक क्षेत्रातले लोक पाहता. जर तुम्ही आपल्या अंमळमध्ये पाहू शकता, महाराष्ट्रामध्ये पाहू शकता, इंडियामध्ये पाहू शकता, प्रत्येक क्षेत्रामध्ये या ठिकाणी पहा. इंजिनिअरिंग क्षेत्र असेल, मेडिकल क्षेत्र असेल, एज्युकेशन क्षेत्र असेल किंवा ॲग्रिकल्चर क्षेत्र असेल, प्रत्येक क्षेत्रामध्ये या ठिकाणी जे लोक आहेत त्यांच्याकडे हे सर्व गुण आहेत, म्हणून त्यांनी सक्सेस मिळवलेले आहे. वी ऑल हॅव नॅचरल टॅलेंट्स. पुढे या ठिकाणी लेखक म्हणत आहेत की वी ऑल हॅव, आपल्याकडे काय आहे, नॅचरल टॅलेंट, नैसर्गिक उपजत कौशल्य आहे. लक्षात घ्या. आज मी तुम्हाला सांगितलं उपजत कौशल्य म्हणजे काय. सर, आय कॅन सिंग बेटर वे, आय कॅन डान्स बेटर वे, आय कॅन ड्रॉ बेटर वे. मी चांगल्या पद्धतीने चित्र काढू शकतो, मी नृत्य करू शकतो, मी गाऊ शकतो, मी चांगल्या, माझे हँडरायटिंग चांगले, मी चांगल्या पद्धतीने बोलू शकतो, मी चर्चा करू शकतो, डिबेट करू शकतो. हे आपल्यामध्ये उपजत गुण आहेत. दॅट इज कॉल्ड नॅचरल टॅलेंट. या ठिकाणी पहा. इन द सेंटेन्स, आता हे जे वाक्य आहे, वी ऑल हॅव नॅचरल टॅलेंट, द रायटर यूज सिम्पल प्रेझेंट टेन्स. आणि लेखकाने इथं सिम्पल प्रेझेंट टेन्स या ठिकाणी वापरलेला आहे. इफ यू यूज दॅट टॅलेंट, माझा लेखक म्हणताय जर तुम्ही त्या टॅलेंटचा यूज केला टू सेट अवर गोल. सेट म्हणजे ठरवणे, अवर गोल आपलं ध्येय ठरवण्यासाठी इन लाईफ वी कॅन इझिली गेट सक्सेस. वी कॅन इझिली गेट म्हणजे प्राप्त करणे, सक्सेस इन लाईफ, आपलं जीवनातील ध्येय आपण सहजपणे प्राप्त करू शकतो. आता पाहिजे एक पुन्हा एक्झाम्पल देतो. एखादा तुमचा मित्र आहे, त्याच्याकडे उपजत गुण, त्याने सिंगिंग आणि त्याने म्युझिक क्षेत्र निवडलं. आज तुम्ही आहात आणि तुम्हाला तुमच्या पालकांनी सांगितलं की तुला डॉक्टर व्हायचं. तुम्ही झाले, पालकांनी सांगितलं म्हणून अभ्यास करत करत तुम्ही डॉक्टर झाले, पण तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये स्टॅबिलिटी वाटणार नाही. जो तुमचा मित्र आहे त्याने काय केलं, आपलं कौशल्य ओळखलं आणि त्याच्यामध्ये त्याने करिअर केलं. ही विल ऑलवेज हॅपी इन हिज लाईफ. तो आपल्या जीवनामध्ये नेहमी काय असेल, आनंदी असेल. म्हणून अगोदर आपले उपजत गुण ओळखा आणि त्या उपजत गुणांचा उपयोग आपल्या करिअर, आपलं ध्येय सेट करण्यासाठी वापरा, असं लेखक या ठिकाणी सांगतात. वी शॅल नॉट अचीव. अचीव म्हणजे प्राप्त करणे, अवर गोल. आपण आपलं ध्येय प्राप्त करू शकत नाही इफ वी डू नॉट टेक ॲक्शन. टेक ॲक्शन म्हणजे कृती करणे. टू अचीव डेट, अचीव म्हणजे प्राप्त करणे. म्हणजे तुम्हाला फक्त ध्येय करून चालणार नाही. आता काही मुलं काय करतात, खूप भारावून जातात. सरांनी असं सांगितलं 10वीचं वर्ष आहे, मग रोज 4 तास अभ्यास करायचा टाईम शेड्यूल तयार करतात. छान पद्धतीने पेनने लिहितात, भिंतीवर चिपकवतात आणि या ठिकाणी मस्त फक्त पाहतात आणि झोपून घेतात. नाही, तुमचं ध्येय तुम्ही ठरवलं. जेव्हा तुम्ही विजन पाहतायत, ड्रीम पाहतायत, त्या ड्रीम पाहिल्यानंतर तुम्ही विचार करतायत आणि त्या विचाराला कृतीची जरूर आहे. इफ देर इज द ॲक्शन आणि ॲट दॅट टाईम यू विल गेट रिझल्ट. नंतरच तुम्हाला परिणाम मिळू शकतो. म्हणून जीवनामध्ये अगोदर लक्षात घ्या, टेक ॲक्शन, कृती करा. जर तुम्हाला आज तुम्ही जुलैचं आपण एंडिंगला आहोत, जर आज तुम्ही ठरवलं की मला 90% मिळवायचे, फक्त ठरवून चालणार नाही. तुम्ही ध्येय निश्चित केलं, मान्य आहे, पण त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, ॲक्शन करावं लागेल, स्ट्रॅटेजीज वापरावं लागतील आणि नंतरच तुमचं ध्येय तुम्हाला प्राप्त करू शकतो. सेटिंग गोल्स हॅज 2 व्हॅल्युएबल ॲसेट्स. सेटिंग गोल, सेटिंग म्हणजे काय, निश्चित करणे. तुमचं ध्येय तुम्हाला निश्चित करायचं असेल तर 2
व्हॅल्युएबल ॲजेट्स आहेत. ॲजेट्स म्हणजे पैलू, आस्पेक्ट त्याला म्हणतो आपण. 2 महत्त्वाचे आस्पेक्ट ध्येय ठरवताना. कोणते सर? पहिलं सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी, कल्पकतेची समज, त्याला म्हणतात नवनिर्मिती. लक्षात घ्या. नेटिव्ह एक तुमच्याकडे असलेली ओरिजिनॅलिटी लक्षात घ्या. मग कल्पकतेची समज. आणि सेकंड आहे स्टेपिंग स्टोन टू इल्युमिनेट. स्टेपिंग स्टोन म्हणजे तुम्ही केलेली हालचाल, तुम्ही केलेली कृती. टू इल्युमिनेट म्हणजे उजळून टाकणे, एकदा प्राप्त करणे. आणि त्यासाठी केलेली कृती, या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. म्हणजे पहा, आज तुम्हाला माहिती आहे या जगामध्ये खूप कॉम्पिटिशन आहे. मग या कॉम्पिटिशनमध्ये कोण टिकतं सर? ज्याच्यामध्ये नाविन्यता आहे. दॅट इज कॉल्ड सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी. आणि सेकंड हू टेक रिस्क, हू स्टेपिंग स्टोन टू इल्युमिनेट. जो काहीतरी ते मिळवण्यासाठी स्टेपिंग स्टोन म्हणजे पहिलं पाऊल टाकतो, दॅट पर्सन इज सक्सेसफुल. आणि हे 2 पैलू आपल्याला या ठिकाणी आपल्या ध्येयाचे ठरवायचे आहे. अँड इल्युमिनेट द पाथ. गोल्स पुट वन ॲट द हेल्म ऑफ लाईफ. लेखक काय म्हणतात की ध्येय जे असतात ते ध्येय काय करतात? पुट ॲट द हेल्म ऑफ लाईफ. हेल्म ऑफ म्हणजे काय? धुरा सांभाळणे. तुमची जीवनाची ते धुरा सांभाळणे. कारण विदाउट अ गोल आवर लाईफ लाईक अ लॅम्प विच हॅज नॉट ऑइल. आपलं ध्येयाशिवाय जीवन म्हणजे काय? एखादा लॅम्प आहे आणि त्या लॅम्पमध्ये तेल नसेल, इट हॅज नो इम्पॉर्टन्स, त्याला काही अर्थच नाही. तसं आपल्या जीवनामध्ये वी शुड हॅव अ गोल. म्हणून त्या ठिकाणी जे गोल कारण आपली ते जीवनाची धुरा सांभाळतात की तुम्हाला जीवनामध्ये कोणत्या ट्रॅकला जायचं आहे, कोणत्या दिशेने तुम्हाला प्रवास करायचा आहे. आणि या प्रवास करण्यासाठी दिशा दर्शनाचं काम कोण करतं? ध्येय करतं. दे हेल्प टू स्टिअर अ कोर्स ऑफ लाईफ. दे हेल्प, ते आपल्याला मदत करतात. कशाला मदत करतात? टू स्टिअर अ कोर्स, योग्य दिशा दर्शवायला. कोर्स ऑफ लाईफ तुमच्या जीवनामध्ये. कारण आवर लाईफ इज अ फुल ऑफ डार्कनेस. खरं पाहिलं तर आपलं जीवन हे अंधारमय आहे. आणि अशा अंधारमय जगामध्ये मला माझा योग्य तो मार्ग निवडायचा असेल तर माझ्याकडे ध्येय पाहिजे. कारण आफ्टर द 10th क्लास तुमच्याकडे अनेक मार्ग आहेत की तुम्हाला कॉमर्स घ्यायचं का आर्ट्स घ्यायचं का सायन्स घ्यायचं, का तुम्हाला डिप्लोमाला जायचं का ITI करायचं, कमर्शियल आर्टकडे जायचं आहे. अनेक मार्ग आहेत. स्वतःमध्ये गट्स ओळखा, स्वतःमध्ये या ठिकाणी ड्रॉबॅक ओळखा आणि नंतरच तुम्ही कोणतेही ध्येय या ठिकाणी निवड करू शकता. कारण ते आपल्या जीवनाला काय देतात? मार्ग देतात. आणि दॅट सिम्पली, नाहीतर काय होईल? ड्रिफ्टिंग अलॉंग अँड लेटिंग अ थिंग हॅपन. ड्रिफ्टिंग अलॉंग म्हणजे रुळावरून घसरतो. नाहीतर आपण काय होतो? या जीवनाच्या रुळावरून घसरतो आणि लेटिंग अ थिंग हॅपन नाही तर मग भरकटतो. आज अनेक मुलं आहेत. आज आपले आईवडील फक्त आपल्या 10वी आणि 12वीपर्यंत सांभाळ करतात. त्याच्यात जर तुम्ही तुमचं ध्येय निवडलं नसेल तर तुम्ही तुमच्या जीवनापासून भरकटतात. आणि अनेक मुलं आहेत जे कुठेतरी इंजिनिअरिंग, मेडिकल ज्या ज्या क्षेत्रामध्ये करिअर करतायत आणि ते करिअर करून त्यापर्यंत पोहोचतायत. आज समाजामध्ये त्यांना रिस्पेक्ट आहे. ज्या विद्यार्थ्याचं ध्येयच नसेल तो फिरतोय, त्याला कुठे समाजामध्ये व्हॅल्यू नाही आहे, रिस्पेक्ट नाही आहे. आणि म्हणून आज मला एक सर चांगलं नागरिक घडायचं आहे आणि चांगलं नागरिक मला बनायचं असेल तर मला चांगलं ध्येय माझ्याकडे पाहिजे. चांगलं ध्येय असेल मी चांगली पोझिशन समाजामध्ये मिळू शकतो. आणि चांगली पोझिशन असेल, माझं कार्य चांगलं असेल तर मला प्रतिष्ठा मिळू शकते, प्रसिद्धी मिळू शकते. लक्षात घ्या. सेटिंग गोल्स मे ॲपियर. सेटिंग गोल ध्येय ठरवणे. मे ॲपियर इझी. ॲपियर म्हणजे वाटतं आपल्याला इझी, सोपं आहे. एवढं सोपं आहे का? नाही. ठरवणं फार सोपं नाही आहे, पण ते अवलंब करणे फार कठीण आहे. फक्त रोज हो मला 10वीमध्ये 90%, 12वीमध्ये 90%, 4 वर्षानंतर मी मेकॅनिकल इंजिनियर आणि लगेच कुठेतरी मला या ठिकाणी मी ME करणार सर आणि ME करून कुठेतरी फॉरेनला या ठिकाणी जाणार. बोलायला फार सोपं. इट नीड अ टाईम. त्याला कुठेतरी वेळ लागतो. आणि यासाठी हे जे ह्या ठिकाणी तुमचं ध्येय आहे हे तुमच्या जीवनामध्ये अडचणी निर्माण करतं. आणि सो यू हॅव टू फेस देम. तुम्हाला ते फेस करायचं आहे. लक्षात घ्या. म्हणून सेटिंग अ गोल मे ॲपियर इझी बट फॉर सम इट इज अ क्वाईट चॅलेंजिंग. फॉर सम काही लोकांसाठी इट इज अ क्वाईट चॅलेंजिंग. ते आव्हानात्मक आहे. काही लोकांसाठी फार आव्हानात्मक आहे. का आव्हानात्मक आहे? फिअर ऑफ फेल्युअर. कारण त्यांना
अपयशाची भीती आहे. लक्षात घ्या. कोणते लोक की जे लोक जीवनामध्ये ध्येयच ठरवू शकत नाही, त्यांच्या मनामध्ये अपयश असतं. जर तुम्हाला सांगितलं रोज तुम्ही 3 तास अभ्यास केला, तुम्हाला एक्झाम मार्चमध्ये असो एप्रिलमध्ये केव्हाही घेतली, तुम्ही सहजतेने म्हणाल की सर आय एम रेडी फॉर द एक्झाम. पण जे मुलं अभ्यास करत नाही त्यांना सांगितलं की परीक्षा दे, त्यांच्या म्हणतात नाही सर अजून 1 महिना उशिरा घेऊ आपण. का? फेल्युअरची भीती आहे. मग तसं कोणत्या लोकांना आव्हान वाटतं की सर ध्येय ठरवणं कोणाला, की त्यांच्या मनामध्ये काय फिअर ऑफ फेल्युअर मे बी अवॉइडेड, आणि ती टाळली जाऊ शकते इन द ॲब्सेन्स ऑफ एनी गोल. ॲब्सेन्स म्हणजे ध्येय नसणे. ज्याच्या जीवनामध्ये ध्येय नसेल मग त्याला काय अपयशाची भीती नसते, आणि असे जे अपयशाची भीती असलेले लोक असतात त्यांना ते चॅलेंजिंग वाटतं. आफ्टर ऑल असं असलं तरी वन हॅज टू डिसाईड, आपल्यालाच ठरवायचं व्हॉट वन वॉन्ट टू अचीव. अचीव म्हणजे प्राप्त करणं. आता मी तुम्हाला मार्गदर्शन करू शकतो, तुमचे पालक तुम्हाला गाईडलाईन करू शकतात, मार्गदर्शन करू शकतात, इन्स्पायर करू शकतात, मोटिवेट करू शकतात, पण तुम्हाला काय व्हायचं आहे हे तुम्हीच ठरवायचं. कारण इट्स फुल्ली डिपेंड ऑन युअर सेल्फ. हे तुमच्यावर अवलंबून आहे की व्हॉट शुड आय वॉन्ट टू बिकम, की मला काय व्हायचं आहे. अँड व्हॉट वॉन्ट टू अचीव इन द एंड, टू अकम्प्लिश गोल. टू अकम्प्लिश मीन्स अचीव. अचीव म्हणजे काय? प्राप्त करणे. ध्येय प्राप्त करायचं असेल, एक्सपर्ट्स रिकमेंड अ 5 स्टेप. रिकमेंड मीन्स सजेस्ट. सजेस्ट म्हणजे काय? सुचवणे. जे तज्ज्ञ लोक आहेत आणि अशा तज्ज्ञ लोकांनी तुम्हाला 5 स्टेप्स सांगितलेले आहेत. ॲप्रोच त्याला म्हणतो आपण, म्हणजेच त्याचा अवलंब करायचा आपल्याला. स्मार्ट गोल आर अ मेथोडॉलॉजी ऑफ द थिंकिंग. सर स्मार्ट गोल म्हणजे काय? एक मेथोडॉलॉजी ऑफ थिंकिंग आहे, विचार पद्धती आहे. लक्षात घ्या. कोणतेही ध्येय फक्त मी सांगितलं म्हणून ठरवू नका. इथं तुम्हाला या ठिकाणी ते डिस्कस करायचं आहे. किती सोपं आहे सर, मला डॉक्टर व्हायचं आहे. कोणतं डॉक्टर व्हायचं? मला इंजिनियर व्हायचं आहे. कोणत्या क्षेत्रात इंजिनियर व्हायचं? या ठिकाणी पहा. मला टीचिंग फील्डमध्ये जायचं, पण तुला काय व्हायचं आहे? प्रायमरी टीचर, माध्यमिक टीचर, प्राध्यापक व्हायचं का काय व्हायचं आहे? मग आता हे जे स्पेसिफिक गोल आहेत, मग यासाठी तुम्हाला गोलचं स्मार्ट गोल काय म्हणतात त्याचं डिस्कशन आपल्याला पाहायचं आहे. मेथोडॉलॉजी ऑफ थिंकिंग दॅट हेल्प पीपल, जी आपल्याला मदत करते रीच सक्सेस, आपल्याला यश प्राप्त करण्यासाठी खूप मदत करते. कारण इथं ही जी तुम्हाला मेथोडॉलॉजी दिलेली, हे जे या ठिकाणी ध्येय दिलेलं आहे हे तज्ज्ञ लोकांनी सुचवलेलं आहे, आणि याचा अवलंब जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये केला निश्चितपणे तुम्हाला यश प्राप्त होईल. स्मार्ट स्टँड फॉर द वर्ड स्मार्ट. आता स्मार्टचा अर्थ काय सर? दॅट इज अ ब्युटिफुल हँडसम म्हणजे स्मार्ट का? नाही. द पर्सन हु इज रिअली इंटेलेक्च्युअल, जो खरोखर बौद्धिक आहे, ज्याच्यामध्ये सर्व गुण संपन्न, ज्याला आपण म्हणतो स्मार्ट पर्सन. लक्षात घ्या. तुम्ही दिसायला कशा आहात असं नाही, तुमची विचार करण्याची पद्धत, तुम्ही विचार कसं करतात, तुम्ही कसं बोलतात, कसं वागतात, याच्यावर तुमचं स्मार्टनेस या ठिकाणी जाणवतं. दिसणे हा एक पर्सनॅलिटीचा किती भाग आहे? फक्त 5%. तुमचं या ठिकाणी 5% हे तुमचं दिसण्यावर अवलंबून या ठिकाणी पर्सनॅलिटीचं असतं. पहा, पण आपण जी पर्सनॅलिटी असते ही 95% आपली स्मार्टनेसवर अवलंबून असतं. तुमचं बोलणं, तुमचं चालणं, तुमचं बसणं, तुमचं बिहेवियर, एव्हरीथिंग इन्क्लुडेड इन द स्मार्टनेस. मग असा स्मार्ट वर्ड काय आहे? दॅट इज द एस फॉर स्पेसिफिक, ज्याला आपण निश्चित म्हणतो, मेजरेबल मोजता येणारे म्हणतो, अचिवेबल प्राप्त करता येणारे म्हणतो, रिअलिस्टिक वास्तववादी, आणि टाईम बाउंड काल मर्यादित. मग आपल्याला आता ते ध्येय स्टेप बाय स्टेप पाहायचे आहे. या ठिकाणी पहा, स्मार्ट गोल हॅव, आता स्मार्ट गोल जे असतात हॅव अ स्पेसिफिक रुब्रिक. रुब्रिक मीन्स मार्गदर्शक सूची. त्याचे काही मार्गदर्शक सूची आहे की स्मार्ट गोल याला मार्गदर्शक सूची की काय असतं पहा. स्पेसिफिक निश्चित. मी तुम्हाला सांगितलं की कोणतंही क्षेत्र तुम्हाला निवडायचं आहे ते अगोदर क्षेत्र निवड करा. आता तुम्ही काय करता, 10वी नंतर मला सायन्स घ्यायचं सर, मग सायन्स घ्यायचं असेल बरेचसे विद्यार्थी करतात 2 ग्रुप घेतात. जर मला इंजिनिअरिंग करायचं तर एक ग्रुप घ्या, मला मेडिकल क्षेत्रात जायचं तर मला बी ग्रुप घ्या. अगोदर स्पेसिफिक करा. कारण जर मी एक ग्रुप घेतला तर मॅथ्समध्ये मला या ठिकाणी माझं जास्त या ठिकाणी प्रॅक्टिस करता येईल. जर मला इंटरेस्ट नसेल मेडिकल क्षेत्रामध्ये तर मग या ठिकाणी मला बी घेऊन काही फायदा नाही.
जर मला मेडिकल क्षेत्राकडे जायचं असेल तर थिंक अबाउट दॅट इज द बायोलॉजी. जो बायोलॉजी आहे बी ग्रुपचा अभ्यास करा, कारण स्पेसिफिक क्षेत्र असेल तर सक्सेस लवकर मिळतं. इन्व्हॉल्विंग आयडेंटिफाईंग स्पेसिफिक एरिया. इन्व्हॉल्विंग म्हणजे समाविष्ट असतात. सर याच्यामध्ये काय समाविष्ट असतं? आयडेंटिफाईंग स्पेसिफिक एरिया. आयडेंटिफाईंग म्हणजे ओळखता आलं पाहिजे आपल्याला. स्पेसिफिक निश्चित क्षेत्र ओळखता आलं पाहिजे. ज्या क्षेत्रात तुम्हाला करिअर आहे त्याच्यामध्ये मला काय काय करता येईल. मग अगोदर मी तुम्हाला सांगितलंय की इन लाईफ देर आर द 2 टाइप्स ऑफ गोल, लॉंग गोल अँड शॉर्ट गोल. माझा शॉर्ट गोल फॉर द 10th क्लास. माझं ध्येय काय? टू गेट द 90% मार्क्स. सर लाईफ गोल काय आहे? आय वॉन्ट टू बिकम अ सायंटिस्ट, आय वॉन्ट टू बिकम अ इंजिनियर अँड डॉक्टर. जे तुमचं ध्येय आहे तुमच्या जीवनामध्ये तुम्ही ठरवलेलं ते लॉंग गोल तुम्हाला प्राप्त करायचं आहे. मग त्यासाठी स्पेसिफिक एरिया की 12वी नंतर मला या ठिकाणी इंजिनिअरिंग कॉलेजला पुढे जावं लागेल, कोणत्या कॉलेजला घ्यावं लागेल, नंतर मी कोणते कोर्स करू शकतो, मला ME करायचं आहे का हे तुम्ही या ठिकाणी, किंवा MTech करायचं आहे का याचा सुद्धा विचार करू शकता. कारण स्पेसिफिक एरिया इम्प्रूव्हमेंट सुधारण्यासाठी. आता इंजिनिअरिंग जायचं असेल तर तुमचं मॅथ्स तुमचं चांगलं पाहिजे, इंग्लिश तुमचं या ठिकाणी चांगलं पाहिजे. मग याच्यावर तुम्ही या ठिकाणी काय जोर देऊ शकता. द मोर स्पेसिफिक एरिया, मोर जेवढं तुमचं निश्चित क्षेत्र असेल, द मोर रिफाईंड. रिफाईंड म्हणजे उत्तम प्रकारे द अचिव्हमेंट, तुमचं जे यश आहे ते उत्तम प्रकारे प्राप्त होतं. ऑफ वन गोल कॅन बी. तुमचे ध्येय जे आहे ते उत्तम प्रकारे तुम्ही प्राप्त करू शकता. का? फक्त एक निश्चित क्षेत्राकडे ज्या ठिकाणी तुम्ही काय करताय? फोकस करताय. इट मेक्स इट इझियर टू सेट अ पॅरामीटर्स. मग सर याच्यामुळे काय होतं? जर माझं ध्येय जर स्पेसिफिक असेल तर इट मेक्स इट इझियर, फार सोपं होतं. सेट पॅरामीटर्स. पॅरामीटर म्हणजे काय? मापदंड. मला मापदंड ठरवता येतात. म्हणजे मला आता 91% मिळवायचे, 80% मिळवायचे, मला 70% मिळवायचे. मग यासाठी माझे मापदंड काय? मला किती तास अभ्यास करायचा आहे, किती मला टेस्ट सॉल्व्ह करायचं आहे, आणि टेस्ट सॉल्व्ह केल्यानंतर मी पेपर कसा आखायचा, मला कोणाचं गायडन्स घ्यायचं आहे. म्हणजे हे तुमचे मापदंड आहेत. आणि ते मापदंड झाल्यानंतर आणि वर्क टुवर्ड द गोल. तुम्ही काय करता? वर्क टुवर्ड मीन्स एक ॲक्शन, कृती करता दॅट गोल, त्या ध्येयाकडे. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं आहे. इफ इट इज अ बिल्डिंग अ हाऊस. बिल्डिंग हाऊस जर तुम्हाला घर तुम्हाला बांधायचं असेल, व्हॉट एक्झॅक्टली इज द कॅपॅसिटी. मग आपण काय करतो? अगोदर इंजिनियर काय करतो? तुम्हाला घर बांधायचं आहे, मग त्याचा पाया किती पाहिजे? तुम्हाला कॉम्प्लेक्स बांधायचं आहे, त्याचा पाया किती? तुम्हाला फार मोठी या ठिकाणी 3 मजली, 4 मजली, 6 मजली या ठिकाणी इमारत बांधायची आहे, त्यासाठी पाया, बेस हा जो आहे हे इंजिनियर ठरवतात. लक्षात घ्या. साधं घर बांधायचं असेल त्याला काय 20 फूट पाया तो करू शकत नाही. बेस जो आहे त्या पद्धतीने त्याचं प्रमाण असतं. म्हणून इथं एक्झाम्पल दिलेलं आहे. इफ इट इज अ बिल्डिंग अ हाऊस, जर तुम्हाला घर बांधायचं असेल, व्हॉट एक्झॅक्टली इज द कॅपॅसिटी रिक्वायर्ड. कॅपॅसिटी म्हणजे क्षमता काय, त्याची क्षमता किती आहे, आणि हाऊ लॉंग कॅन इट स्ट्रेच. हाऊ लॉंग म्हणजे किती काळ कॅन इट स्ट्रेच त्याला लागू शकतो, याचा विचार त्याच्यामध्ये केला जातो. आणि दॅट इज कॉल्ड स्पेसिफिक, आणि त्याला म्हणतात निश्चित असं ध्येय. सर सेकंड पॉईंट आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत, मेजरेबल. आवर गोल शुड बी मेजरेबल. मेजरेबल म्हणजे काय? मोजता येणारा पाहिजे. म्हणजे असं नाही आहे काय करतोय 10वीला जातोय, कारण किती मिळवणार आहे काही माहिती नाही, पास व्हायचं आहे. युअर गोल शुड बी मेजरेबल. किती तुम्हाला पर्सेंटेज मिळवायचं आहे. तुमचे ड्रीम असेल ना, ड्रीम आपण ठरवतो, सर मला अजून 90 मिळवायचे आहे, या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे, मग त्या ठिकाणी मला हा कोर्स पूर्ण करायचा आहे. मग अशा त्याला मेजरेबल. क्वांटिफाईंग द गोल्स प्रोव्हाइड स्पेसिफिक इज वे. क्वांटिफाय म्हणजे परिणामकारक, जे तुम्हाला काहीतरी परिमाण धरलेलं आहे, काहीतरी प्रमाण धरलेलं आहे. आता हे जे गोल असतं, प्रोव्हाइड म्हणजे तुम्हाला काय देतं? स्पेसिफिक वे, मार्ग देतं. लक्षात घ्या. कारण कोणत्याही गोष्टीचं तुम्हाला प्रमाण दिलं मग त्या पद्धतीने आपण काम करतो. आज जर मला माहिती आहे की मला सांगितलं वडिलांनी 200 रुपये कमवायचे, मला माहिती आहे किती काळ तास काम करावं लागेल, मला सांगितलं 10 रुपये कमवायचे, मी कोणाचं तरी काम करेल 10 रुपये मिळू शकतो. प्रमाण किती आहे? 10 रुपयाचं. मी फक्त 10 मिनिटासाठी काम केलं, मला 200 रुपये कमी मिळवायचं, मला माहिती आहे 6 तास काम करावं लागेल. प्रमाण त्या पद्धतीने जसं ध्येय असेल, आता 200 उच्च ध्येय आहे, 6 तास काम करावं लागेल, तर तुम्हाला कोणी 200 रुपये देणार.
तुम्हाला 10 रुपये घ्यायचे आहेत, काही नाही, 10 मिनिटं काम करा, तुम्हाला 10 रुपये सहज देतील. दॅट इज अ डिफरंट, याला म्हणतात मेजरेबल. अँड प्रोव्हाइड स्पेसिफिक वे, तुम्हाला स्पेसिफिक वे मिळतो टू ट्रॅक अ प्रोग्रेस. ट्रॅक म्हणजे आखणे, प्रोग्रेस म्हणजे काय, प्रगतीसाठी. म्हणजे तुमच्या प्रगतीसाठी तुम्हाला एक तो मार्ग मिळतो, अगेन गोल ठरवताना. दिस मेक्स इट इझी. आता हे जे मेजरेबल गोल, याच्यामुळे काय होतं, दिस मेक इट इझी, सोपं होतं टू बेंच मार्क परफॉर्मन्स. बेंच मार्क म्हणजे मानक. तुम्ही कसं परफॉर्मन्स कराल याचं मानक ठरवलं जातं. म्हणजे तुम्हाला मी साधं सांगितलं, जर तुम्हाला 90% मिळवायचं आहे, मग आता मेजरमेंट झाली 90%ची, मग तुमचं बेंच मार्क तुम्हाला करावं लागणार की किती तास अभ्यास करायचा आहे, किती टेस्ट सॉल्व्ह करायचं आहे, हे तुम्हाला बेंच मार्क ठरवावं लागेल. लक्षात ठेवायचं. थ्रू आउट द गोल पिरियड, या गोल पिरियडमध्ये असं नाही आहे की आता सर मग मार्च समजा सोडू, भरपूर सुट्ट्या असेल, सुट्ट्यांमध्ये नो, यू मस्ट डू ऑल दिस थिंग विदिन द पिरियड ऑफ गोल पिरियड. या गोल पिरियड, तुमचं गोल पिरियड किती आहे, फेब्रुवारीपर्यंत. या गोल पिरियडमध्ये तुम्हाला अभ्यास करायचा आहे, तुम्हाला टेस्ट सॉल्व्ह करायचं आहे, आणि यासाठी दॅट इज कॉल्ड बेंच मार्क, त्याला बेंच मार्क म्हणतात. इन्क्लुडिंग, याच्यामध्ये काय काय आहे, एरिया टू इम्प्रूव्ह, सुधारण्याची संधी आहे. मग विदिन ह्या पिरियडमध्ये तुमच्या अनेक असं होणार नाही की तुम्ही पहिल्या जाता तुम्ही फर्स्ट युनिट टेस्ट देणार, मग या युनिट टेस्टमध्ये तुम्हाला 90% नाही मिळणार, तुम्हाला काहीतरी 60%, 55% मिळतील. फर्स्ट सेमेस्टरला तुम्ही या ठिकाणी 65% मिळवणार, तुम्ही पुन्हा अभ्यास केला आणि प्रिलिमला तुम्ही कुठेतरी 85% मिळवणार, आणि नंतर बोर्ड एक्झामला तुम्हाला 90-95 जे असतील ते तुम्हाला मार्क्स मिळू शकतात. म्हणजे हा जो पिरियड आहे दॅट इज अ पिरियड ऑफ इम्प्रूव्हमेंट. आणि मी तुम्हाला सांगितलं पहिलं वाक्य की सक्सेस इज अ जर्नी. यश काय आहे, प्रवास आहे, नॉट अ डेस्टिनेशन. आज मी या स्थितीला आहे, आज मला माहिती की मी सुद्धा आजही पुन्हा या ठिकाणी काय केलं पाहिजे, मी या ठिकाणी काय करतोय, जर्नी करतोय. माणसाचं जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत माणसाचं आयुष्य जसं या ठिकाणी प्रवासाचं, तसं यश हे शेवटपर्यंत या ठिकाणी सुरू राहायला पाहिजे. एक एक्झाम्पल आलं होतं, एक व्यक्ती वयाच्या 17 वर्षी त्यांनी पुन्हा MA डिग्री प्राप्त केली. त्यांच्याकडे 17 डिग्री त्या ठिकाणी प्राप्त केलेल्या होत्या त्यांनी. लक्षात ठेवायचं. आणि म्हणून APJ अब्दुल कलाम पुन्हा नेहमी सांगतात की ऑलवेज बी अ स्टुडंट. नेहमी काय व्हा, विद्यार्थी व्हा. विद्यार्थी म्हणजे काय, द पर्सन हू अचीव द नॉलेज, हू गेट द नॉलेज फ्रॉम एनीवेअर. कुठेही जो ज्ञान प्राप्त करतो तो असतो विद्यार्थी. हा एक फरक आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून एरिया ऑफ इम्प्रूव्हमेंट व्हाईल प्लेइंग अ फुटबॉल. आता तुम्हाला फुटबॉल खेळायचा असेल, वन्स एक्झॅक्ट रोल, आपला जो रोल आहे, आपली भूमिका जी आहे ती आपल्याला माहिती पाहिजे. पोझिशन, आपलं स्थान माहिती पाहिजे. हॅज टू बी क्लिअरली डिफाईन म्हणजे निश्चित केलं पाहिजे. कारण क्रिकेट टीम असते, क्रिकेट टीममध्ये खेळाडू असतात, कॅप्टनला माहिती असतं की बॉलर किती आहेत, बॅट्समन किती आहेत, कोणत्या ठिकाणी फिल्डिंग करू शकतो, कोणाच्या याच्यामध्ये क्षमता कशा आहेत हे त्याला माहिती असेल, त्या पद्धतीने त्यांना या ठिकाणी ग्राउंडवर उभं करतात या ठिकाणी. तसं फुटबॉल खेळताना सुद्धा म्हणजे तुमची पोझिशन, तुमचा रोल काय आहे हे जर माहिती असेल तर तुम्हाला तुमचं ध्येय प्राप्त करणं सोपं आहे. नेक्स्ट, अचिव्हेबल. सर, प्राप्त करण्यास योग्य. माझं ध्येय कसं पाहिजे, प्राप्त करण्यास योग्य पाहिजे. म्हणजे असं नाही की फार मोठं सक्सेस ठेवलं, सर मला काय व्हायचं आहे, या देशाचा पंतप्रधान व्हायचं आहे, मला या ठिकाणी काय राष्ट्रपती व्हायचं आहे. ओके, तुम्ही ते या ठिकाणी एवढं काही प्राप्त करू शकत नाही, पण ती पोझिशन प्राप्त करू शकता. जेवढं रिस्पेक्ट त्या ठिकाणी आहे ती पोझिशन समाजामध्ये तुम्ही प्राप्त करू शकता. लक्षात घ्या. आज जेव्हा तुम्ही या ठिकाणी प्रकाश आंबेडकरचं एक्झाम्पल घेतलं, डॉक्टर अभय बंगचं एक्झाम्पल घेतलं, डॉक्टर आहे पण आदिवासी क्षेत्रामध्ये काम करत आहे. आज त्यांचं रिस्पेक्ट समाजामध्ये किती आहे लक्षात घ्या. डॉक्टर असून त्या पद्धतीने सर्व सोशल सर्व्हिस करतायत. आणि म्हणून अचिव्हेबल, सेटिंग अ गोल, ध्येय निश्चित करणे, दॅट कॅन बी कम्प्लिटेड, जे पूर्ण झालं पाहिजे इन द डिझायनेटेड पिरियड ऑफ टाइम. डिझायनेटेड म्हणजे ठराविक पिरियड ऑफ टाइम, त्या विशिष्ट कालावधीमध्ये ते पूर्ण झालं पाहिजे. 10वीचं ध्येय आहे या 9 महिन्यात तुम्हाला पूर्ण करायचं. आयुष्याचं ध्येय आहे या 5 वर्षामध्ये तुम्हाला पूर्ण करायचं. त्याला काहीतरी एक लिमिटेड असा डिझायनेटेड पिरियड पाहिजे. ऑफन दिस गोल मे ॲक्ट,
कारण हे जे गोल्स आहेत काय करतात, मे ॲट ते नेहमी कृती करतात, लाईक अ स्टेपिंग स्टोन, अडथळे आणतात, टू हेल्प मीट अ बॉर्डर गोल, टू मीट म्हणजे आपल्याला माहिती 90% तुम्हाला सांगितलं, तुमच्या जीवनाचं ध्येय सांगितलं, प्रत्येक वेळा ते सहजपणे मिळणार नाही, तुम्हाला खूप मेहनत करावी लागेल आणि मेहनत करताना अनेक अडथळे पण तुमच्या जीवनामध्ये येतील, पण आपल्याला प्रत्येक अडथळ्याला सामोरं जायचं आहे, प्रत्येक प्रॉब्लेमला फेस करायचं आहे आणि तेव्हा कुठेतरी तुम्ही त्या ध्येयाच्या बाउंड्रीपर्यंत पोहोचाल. दॅट इज द कॉल अ बॉर्डर गोल अँड दॅट फर्दर डिफाईन. नंतर तुम्हाला ठरवलं जातं करिअर, मग नंतर तुमचं करिअर ठरतं. म्हणजे पहा, तुम्ही 12वीला मेहनत केली, CETला किंवा नीटला तुम्ही चांगले या ठिकाणी केल्यानंतर मग तुमचं ध्येय ठरवतं. कारण तुम्ही या पिरियडमध्ये जेवढं स्ट्रगल कराल, अनेक अडचणी येतील, सर्व मात केली म्हणजे तुम्ही नीटला चांगले गुण मिळवले, CETला चांगले गुण मिळवले आणि जर नीट तुम्ही चांगलं केलं तर तुमचं चांगलं या कॉलेजमध्ये या ठिकाणी मेडिकल कॉलेजला ॲडमिशन मिळू शकतं. CETला चांगलं तुम्हाला गुण मिळालं, तुम्हाला इंजिनिअरिंगला चांगल्या कॉलेजला ॲडमिशन मिळू शकतं अँड दॅट इज कॉल्ड अ बॉर्डर ऑफ गोल. ॲज अ स्टुडंट वी कॅनॉट बिकम ॲज अ स्टुडंट. ओके, सुरू म्हणजे थांबवायचं. एक मिनिट, सुरू आहे का? चालू. ॲज अ स्टुडंट वी कॅनॉट बिकम. आता तुम्ही एक विद्यार्थी म्हणून वी कॅनॉट बिकम अ प्रेसिडेंट. आपण राष्ट्रपती होणार नाही, प्राईम मिनिस्टर होणार नाही, बट कॅन होप आपण अपेक्षा ठेवू शकतो टू रीच दोज हाईट. हाईट म्हणजे काय, ध्येय प्राप्त करू शकतो इन अ फ्युचर. तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं, APJ अब्दुल कलामांचं काय होते, सायंटिस्ट म्हणून ओळखला जातं, प्रेसिडेंट नाही. तुम्हाला माहिती आहे प्रकाश आमटे काय डॉक्टर आहेत, पण आज सोशल सर्व्हिसमध्ये त्यांचं नाव आहे. डॉक्टर बन सोशल सर्व्हिसमध्ये नाव आहे. आज ते हाईट समाजामध्ये तेवढं त्यांचं ध्येय त्यांनी प्राप्त केलेलं आहे. लक्षात घ्या, तुम्ही प्राईम मिनिस्टर होणार नाही, या ठिकाणी प्रेसिडेंट होणार नाही, बट यू कॅन अचीव दॅट काइंड ऑफ सक्सेस. जेवढी फेम, जेवढी प्रसिद्धी पंतप्रधानांना आहे, राष्ट्रपतीला आहे, तेवढी प्रसिद्धी तुम्ही जीवनामध्ये ते पद प्राप्त करून मिळवू शकता. लक्षात घ्या. रिअलिस्टिक सर, आवर गोल शुड बी रिअलिस्टिक. आपलं ध्येय वास्तववादी पाहिजे, दिवा स्वप्न पाहू नका. कारण जे लोक दिवा स्वप्न पाहतात ते कधीही आपलं ध्येय प्राप्त करू शकत नाही, फक्त ते स्वप्न पाहतात. माणसाचं तुम्हाला ध्येय प्राप्त करायचं असेल, तुमचं ध्येय वास्तववादी पाहिजे. वास्तववादीसाठी महत्त्वाचं काय, तुमच्या क्षमता तुम्हाला माहिती पाहिजे. आज जर मला माझं चांगल्या पद्धतीने मला इंग्लिश जमत आहे, मला मॅथ्सचं चांगलं असेल तर मी 12वी सायन्स घेऊ शकतो, इंजिनिअरिंग फील्डमध्ये करू शकतो. लक्षात घ्या. जर माझ्यामध्ये क्षमता आहे पेंटिंगची, चांगलं पेंट करू शकतो, सर कमर्शियल आर्ट्स वगैरे अनेक कोर्सेस आहेत, मी त्याच्यामध्ये करिअर करू शकतो. वास्तववादी. इट इज इम्पॉर्टंट, हे फार महत्त्वाचं आहे, टू क्रिएट अ गोल. टू क्रिएट म्हणजे निर्माण करा, प्राप्त करा. गोल म्हणजे ध्येय, दॅट आर विदिन वन्स करंट स्किल. तुमच्यामध्ये असलेल्या कौशल्यानं, तुमच्यामध्ये काय काय कौशल्य आहे, तर अगोदर कौशल्य ओळखता आलं पाहिजे. तुमचं अंतर्मनाला विचारा, अंतर्मन तुम्हाला सांगेल की तुमच्यामध्ये काय काय कौशल्य आहे. कारण आपल्याला एव्हरीवन नोज व्हॉट आर द गट्स अँड व्हॉट आर द ड्रॉबॅक. माझ्यामध्ये कोणत्या उणीवा आहेत आणि माझ्यामध्ये चांगले गुण कोणते आहेत, माझ्यामध्ये छंद कोणता आहे, माझी आवड कोणती आहे, आणि त्या आवडला आपल्या ध्येयामध्ये रूपांतर करायचं आहे आणि त्या आवडलाच आपल्या करिअरमध्ये निवड करायची. आपली आवड महत्त्वाची, लक्षात घ्या. विदिन अ करंट स्किल, तुमच्यामध्ये स्किल कोणतं आहे याच्यावर तुमचं ध्येय निश्चित करा. तुम्ही चांगल्या पद्धतीने वादविवाद करू शकतात, तर तुम्ही या ठिकाणी पहा एक चांगले ॲडव्होकेट्स या ठिकाणी होऊ शकतात. सर आय कॅन स्पीक इंग्लिश, हिंदी, मराठी आणि आय एम इंटरेस्टिंग इन टीचिंग फील्ड, सो यू विल बिकम अ टीचर, प्रोफेसर. या ठिकाणी लक्षात घ्या. सर आय एम इंटरेस्टिंग इन इंजिनिअरिंग फील्ड, तुम्ही चांगले इंजिनियर होऊ शकता. आय एम इंटरेस्टिंग इन दॅट इज द ॲनिमल्स, प्लांट्स वगैरे, तर तुम्ही डॉक्टर, अनेक क्षेत्रामध्ये तुम्ही करिअर करू शकता. या ठिकाणी लक्षात घ्या. पुन्हा एवढंच नाही, मग डॉक्टर व्हायचं असेल, मग डॉक्टर होताना त्याच्यामध्ये अनेक क्षेत्र आहेत. आता डॉक्टर व्हायचं आहे, आपल्याला काय असतं, सर डॉक्टर व्हायचं. मग डॉक्टर व्हायचं असेल मग BMS करायचं आहे, BDS करायचं आहे, MBBS करायचं आहे. मग MBBS करायचं असेल त्याच्यामध्ये पुन्हा क्षेत्र आहे आपल्याला. मला हार्ट स्पेशलिस्ट व्हायचं आहे, आय स्पेशलिस्ट व्हायचं आहे, माझं या ठिकाणी ऑर्थोमध्ये या ठिकाणी व्हायचं आहे. म्हणजे आपण जे
बोनचा अभ्यास करतो आपण, हाडांचे डॉक्टर आपण त्या ठिकाणी म्हणतो, स्किन स्पेशलिस्ट व्हायचं आहे, या ठिकाणी अनेक स्पेशलिस्ट या ठिकाणी आहेत. जसं इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये तुम्ही मेकॅनिकल करू शकता, सिव्हिल करू शकतात, केमिकल इंजिनिअरिंग आहेत, या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक आहेत, इलेक्ट्रिक आहेत, असे क्षेत्र आहेत. जसे तुमचे आवड आहे, जसं तुमचं कौशल्य आहे, त्याच्यावर तुमचं ध्येय तुम्ही ठरवू शकता. सेट और एरिया ऑफ एक्सपर्टीज म्हणजे तुमची क्षमता, तुमची क्षमता पण पाहिजे. म्हणजे फक्त स्किल आहे पण क्षमता महत्वाची. आज माझ्यामध्ये स्किल आहे सर, मी धावू शकतो, पण माझ्यामध्ये क्षमता, माझ्या विकनेस असेल तर आय कॅन डू इट. म्हणजे आज मला माझ्यामध्ये खूप या ठिकाणी आपण म्हणूया स्किल आहे की मला मिलिटरीमध्ये जायचं, पण मिलिटरीमध्ये जात असताना तुमची शरीर आहे, तुमची हाईट पाहिजे, तुमची बॉडी पाहिजे, म्हणजे काय तुमच्या क्षमता पण महत्त्वाचं आहे. अँड दोज थिंग आर मोस्ट इम्पॉर्टंट. बिल्डिंग एक्सपर्टीज, बिल्डिंग एक्सपर्टीज म्हणजे प्रावीण्य मिळवणे टेक्स टाइम. आणि कोणतंही कौशल्य प्राप्त करताना, कोणतंही करिअर करताना त्याला वेळ लागतो. आणि जे वेळ देतात त्यांचं जे सक्सेस आहे हे शेवटपर्यंत राहतं. कारण तुम्ही जर कमी वेळ देत असाल तर त्याला यश, कारण आपल्याला माहिती आहे जे खडखडणारं पाणी आहे, उथळ पाण्याला खडखडात अधिक, या ठिकाणी लक्षात ठेवा. जे डीप वॉटर असतं ते शांतपणे वाहतं, आणि माणसाकडे नॉलेज असेल तर आपण या डीप वॉटरसारखं व्हायचं आहे. त्या खडखडण्या या ठिकाणी पाण्यासारखं व्हायचं नाही, त्या ठिकाणी उथळ पाण्यासारखं व्हायचं नाही. त्याला फक्त आवाज येतो, पण त्याला संत गती, त्याच्यामध्ये डीपनेस कमी असतो. म्हणून तुम्हाला इथे सांगितलेलं आहे की बिल्डिंग एक्सपर्टीज म्हणजे अचीव अ सक्सेस नीड टेक्स अ टाइम, त्याला वेळ लागतो आणि आपल्याला वेळ या ठिकाणी द्यायचा आहे. सो एक्सपेक्टिंग टू बिकम ॲन एक्सपर्ट, एक्सपेक्टिंग अपेक्षा धरूया, टू बिकम ॲन एक्सपर्ट तुम्हाला पारंगत व्हायचं आहे, तज्ज्ञ व्हायचं आहे, त्या क्षेत्रात तुम्हाला प्राप्त करायचं असेल तर काय, इन अ शॉर्ट अमाऊंट ऑफ टाइम, कमी काळामध्ये, इज अनरिअलिस्टिक, अवास्तववादी आहे. कारण जीवनामध्ये सक्सेस असेल, जीवनामध्ये पैसा असेल, जो कमी कालावधीमध्ये तुम्ही मिळवला असेल तो जास्त काळ टिकत नाही. तुम्ही अनेक सिनेमा मूव्हीज पाहता, काही लोक काय करतात, रात्रभर एका रात्रीमध्ये त्यांना श्रीमंत व्हायचे असतात आणि अशा वेळेस ते वाम मार्ग करतात आणि तुम्हाला त्यांचं एंड माहिती असतं, लक्षात घ्या. म्हणून सक्सेस होण्यासाठी शॉर्ट टर्म सक्सेस होऊ शकत नाही, सक्सेस होण्यासाठी तुम्हाला वेळ लागणार आहे. आता 10वीचं एक्झाम्पल घ्या, तुम्हाला माहिती आहे असं नाही की तुम्ही आता जुलैमध्ये सर ऑगस्टमध्ये मला निकाल द्या 90%चा, इट इज नॉट पॉसिबल, इट नीड अ टाईम. आणि तुम्हाला माहिती आहे या स्पॅन ऑफ टाईममध्ये तुम्ही तुमचं नॉलेज मिळवू शकता आणि 10वीला जर तुम्ही कोणत्याही क्षेत्रात गेले तुम्ही त्याला फेस करू शकता. अनरिअलिस्टिक, बीइंग अ रिअलिस्टिक विल मेक इट इझी. बीइंग अ रिअलिस्टिक, जेव्हा तुम्ही वास्तववादी पाहतात, विल मेक इट इझी, फार सोपं होतं टू बी सक्सेसफुल ॲट अटेनिंग गोल. सक्सेसफुल म्हणजे तुम्ही यशस्वी होतात, अटेनिंग प्राप्त करणे, ध्येय प्राप्त करण्यासाठी. इफ डिफेन्सिव्ह आर नॉट अग्रेसिव्ह द गोल परहॅप्स लॅक रिअलिझम. लक्षात ठेवायचं दोन महत्त्वाच्या गोष्टी की ध्येय प्राप्त करताना तुमच्यामध्ये बचावात्मक पवित्र असेल, बचावात्मक त्याला म्हणतात डिफेन्सिव्ह. बचावात्मक पवित्र असेल तर तुम्ही ते क्षेत्रामध्ये करिअर करू शकत नाही. बचावात्मक म्हणजे काय, जर तुम्ही आता क्षेत्र निवडलं सर मला 90% मिळवायचं, तुम्हाला माहिती 4 तास अभ्यास करायचा आहे, फक्त रोज झोपा काढल्या, तुमची ही काय झाली, डिफेन्सिव्ह नेचर झाला आणि तुम्ही तुमचं ध्येय प्राप्त करणार नाही. मग काय पाहिजे सर, नॉट ॲग्रेसिव्ह, धडाडी पाहिजे. आणि धडाडी नसेल तुम्ही तुमचं ध्येय प्राप्त करणार नाही. म्हणून माणसामध्ये ॲग्रेसिव्हनेस पाहिजे. म्हणजे काय, ध्येय वेळ आपण थोडक्यात म्हणूया. द गोल परहॅप्स, असं जे ध्येय असतं, लॅक्स रिअलिझम. रिअलिझम म्हणजे वास्तवता आणि वास्तवतेचा अभाव असतो अशा ध्येयामध्ये. वी मस्ट हॅव, म्हणून आपल्याकडे काय पाहिजे, द क्लिअर पिक्चर, जे चित्र आहे जीवनाचं ध्येयाचं ते स्पष्ट पाहिजे की मला काय व्हायचं आहे, मला 10वीमध्ये काय मिळवायचं आहे, 12वीमध्ये काय मिळवायचं आहे, जीवनामध्ये काय मिळवायचं आहे. द पिक्चर शुड बी क्लिअर इन माइंड, आणि ते माइंडमध्ये फिक्स पाहिजे. असं नाही आहे आज मी कोणाचं भाषण ऐकलं, मी आज ठरवलं की मला पोलीस ऑफिसर व्हायचं आहे, 4 दिवसानंतर पुन्हा भाषण ऐकलं आणि पुन्हा मग त्यांनी त्या भाषणामध्ये मला डॉक्टर व्हायचं आहे आणि तो प्रभावित भाषण आपल्या मनावर पडलं, हो मी ठरवलं डॉक्टर व्हायचं आहे. म्हणजे 4 दिवसामध्ये तुम्ही ध्येय प्राप्त, तुमचे ध्येय तुम्ही चेंजेस करत असाल तर एक इंदा करा. आपलं ध्येय एकदा निश्चित झालं आणि त्या ध्येयाकडे त्या पद्धतीने काय करा, प्रयत्न करा.
तुम्हाला यासाठी डेव्हिड हार्टमनचं एक्झाम्पल देतो. डेव्हिड हार्टमन वयाच्या 13व्या वर्षीच आंधळा झाला होता आणि आंधळा झाला असताना तो वडिलांना या ठिकाणी सांगतो की डॅड, आय वॉन्ट टू बिकम अ डॉक्टर. पावर डोळे नसलेला मुलगा वयाच्या 13व्या वर्षी आपल्या पालकांना, आपल्या वडिलांना विचारतोय की आय वॉन्ट टू बिकम अ डॉक्टर. आता डॉक्टर होण्यासाठी आपल्याला माहिती आहे डोळे महत्वाचे, कारण मेडिकल क्षेत्राचा अभ्यास करण्यासाठी त्यावेळेस त्याच्या वडिलांनी त्याला एक्झाम या ठिकाणी काय उत्तर दिलं, इफ यू हॅव अ ॲबिलिटी यू कॅन अचीव इट. जर तुझ्यामध्ये क्षमता असेल तर तू ते मिळवू शकतो. आणि हीच गोष्ट त्याने आपल्या मनामध्ये ठेवली आणि ही बिकम अ फर्स्ट सायकॅरिस्ट इन द वर्ल्ड. आणि तो मनोपचार तज्ज्ञ म्हटलेला आहे, जगातला पहिला. लक्षात घ्या, कारण ध्येय त्याने विचलित नाही केलं. म्हणून आपलं ध्येय कसं आहे, वास्तववादी पाहिजे, क्लिअर पिक्चर इन माइंड. आणि मस्ट हॅव काय पाहिजे, ॲबिलिटी. ॲबिलिटी म्हणजे क्षमता पाहिजे टू ॲडर टू दॅट पिक्चर. ॲडर मीन्स चिकटून राहणे दॅट पिक्चर. आणि त्या चित्राला, जे तुमचं ध्येयाचं चित्र ना, त्याला चिकटून राहायचं. इट शुड नॉट बी चेंजिंग. ते असं बदलतं नको पाहिजे, आज डॉक्टर, उद्या पोलीस ऑफिसर, परवा इंजिनियर, असं नको. एकदा फिक्स करा. फिक्स करताना आपल्या क्षमता ओळखा, आपले स्किल ओळखा, अँड दॅट इज कॉल्ड रिअलिस्टिक गोल. नेक्स्ट पॉईंट आहे आणि लास्ट पॉईंट आहे आपला टाइम बाउंड. सर, काल मर्यादित. कोणतेही ध्येय प्राप्त करायचं असेल, कुठेतरी त्याला वेळ आहे आणि त्या वेळेच्या आत ते प्राप्त केलं तर ते चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. एक तुमचा मित्र 4 वर्षामध्ये इंजिनियर होतोय आणि तुम्हाला 8 वर्ष लागत असतील तर यू आर नॉट अ गुड इंजिनियर, यू आर नॉट अ गुड डॉक्टर. तर तुम्ही चांगले डॉक्टर नाही आहेत, चांगले इंजिनियर नाही आहेत, कारण तुम्हाला स्पॅन ऑफ द पिरियड जो आहे तो खूप या ठिकाणी घालवलेला आहे. कारण तुम्हाला माहिती आहे या प्रत्येक गोष्टीसाठी काहीतरी क्षेत्र या ठिकाणी काय दिलेलं आहे, टायमिंग दिलेलं आहे. इस्टॅब्लिश टायमिंग. इस्टॅब्लिश म्हणजे निश्चित करणे, वेळ निश्चित करणे. पॅरामीटर्स, त्याचा मापदंड ठरवणे अराउंड इच गोल. प्रत्येक ध्येयासाठी काय करा, टायमिंग निश्चित करा. लक्षात घ्या, 10वीचं की तुम्हाला माहिती आहे की सर मी 9 महिन्यामध्ये डिसेंबरपर्यंत अभ्यास करेल, त्यानंतर मी टेस्ट सिरीज या ठिकाणी सॉल्व करणार. टायमिंग निश्चित करा. तुमचं ध्येय कसं असेल, जे सक्सेस आहे ते उत्तम मिळणार आहे तुम्हाला. इट विल हेल्प, जे आपल्याला मदत करतं. इन्क्रीज कशाला, फोकस अँड अकाउंटेबिलिटी. फोकस म्हणजे लक्ष केंद्रित करायला आणि दुसरं म्हणजे जबाबदारीची जाणीव. म्हणजे जर माझ्याकडे 8 महिन्यामध्ये मला ते काम पूर्ण करायचं असेल, म्हणजे मला फोकस करण्यासाठी 8 महिने. अकाउंटेबिलिटी म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी, माझ्यामध्ये जबाबदारी येते की मला ते काम पूर्ण करायचं आहे. या 2 गोष्टीसाठी ते आपला टाईम बाउंड पाहिजे. एक्झाम्पल दिलेलं आहे, टू रिड्यूस वेट. समजा रिड्यूस म्हणजे कमी करणे, वेट म्हणजे वजन कमी करायचं. समजा वी नो हाऊ टू गो अबाउट इट. काय करावं लागेल ते आपल्याला माहिती आहे. आता वजन कमी करायचं म्हणजे काय, तुम्हाला एक्सरसाइज करायची, तुमचा डाएट त्या पद्धतीने पाहिजे. रोज एक्सरसाइज करायचं, डाएट करायचं. नाही तर काय, खूप एक्सरसाइज करा आणि खूप काहीतरी खा, वजन त्याच पद्धतीने जाणार. म्हणजे सकाळी गेले, रनिंगला गेले आणि तुम्ही काहीतरी केजी तुमच्या ज्या या ठिकाणी शरीरामध्ये केजीज आहेत त्या ठिकाणी बर्न केल्या तुम्ही, आणि घरी आले आणि काहीतरी तळलेले पदार्थ, काहीतरी दुसरं या ठिकाणी तुम्ही स्नॅक्स वगैरे या ठिकाणी केला, जंक फूड तुम्ही खाल्ला, काय होणार आहे, तुमच्या कॅलरीज पुन्हा वाढणार. ज्या कॅलरीज तुम्ही धावून बर्न केला म्हणजे तुमचं वजन कमी होणार आहे. जर तुमच्या कॅलरीज तुम्ही जेव्हा एक्सरसाइज करता त्या बर्न करायचं असतील, मग त्यावेळेस तुमचा आहार पण महत्त्वाचा आहे. मग इथं तुम्हाला त्यांनी एक्झाम्पल दिलेलं आहे की काय पाहिजे. सर, बट विदाउट कन्सिस्टंट टाइम बाउंड ॲक्शन. कन्सिस्टंट म्हणजे सातत्यपूर्ण, टाइम बाउंड ॲक्शन, वेळेच्या आत आपण ते केलं पाहिजे. इट नेव्हर बिकम्स रियालिटी. इट नेव्हर, नाही तर ते कधी काय होणार नाही, रियालिटी होणार नाही, वास्तवता त्या ठिकाणी येणार नाही. इट मे बी, याच्यामध्ये काय 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 अपेक्षित आहे. एक्सरसाइज, तुम्ही व्यायाम करणं आवश्यक आहे. डाएट महत्त्वाचं, काय तुमचा डाएट पण महत्त्वाचा आहे. आणि स्ट्रेस फ्री थॉट, चिंतामुक्त जीवन जगायचं. आज आपल्या समाजामध्ये तुम्हाला माहिती आहे प्रत्येक घरामध्ये तुम्हाला BP आणि शुगरचे पेशंट या ठिकाणी पाहायला मिळते. सर, शुगर आणि BPचे पेशंट कशामुळे, दॅट इज द ट्रेस. जिथं ट्रेस आला,
ह्या आपण या सगळ्या गोष्टी काय करतो, या ठिकाणी त्यांना आमंत्रण देतो या व्याधींना. आज तुम्ही पाहिलं अनेक लोक कॉन्शियस आहेत आपल्या हेल्थविषयी, पण स्ट्रेसमुळे त्यांना या व्याधी जगतात. म्हणून माणसाने नेहमी सकाळी तुम्हाला सांगितलं नाही की सकाळी उठल्याबरोबर काय करा, तुम्हाला आसन करायचं, चिंतन करायचं आहे, मनन करायचं आहे आणि आपण प्राणायाम करा. हे जे प्राणायाम आहेत या प्राणायाममुळे काय होतं आहे, तुमची एक रोगप्रतिकार शक्ती वाढते, त्यासोबत तुमचं माइंड हे स्ट्रेस फ्री राहतं आणि तुम्ही एक आनंदी जीवन जगू शकता. आणि जे लोक आनंदी जीवन जगतात दॅट पर्सन हेल्थ इज ऑलवेज अ गुड, जी नेहमीच चांगली असते. ऑल दिस हॅव टू बी, या सर्व ज्या गोष्टी आहेत हॅव टू बी प्रॅक्टिस, तुम्हाला पालन करायचं आणि तुम्हाला अंमलात आणायचं आहे, इम्प्लिमेंटेड, त्यांचा आत्मसात करायचं आहे विदाउट हेजिस्टेशन, द्विधा मनस्थिती नको, हे करायचं की नाही ते करायचं किंवा घाई नको, डाऊट्स शंका नको, इनडिफरन्स उदासीनता नको, बट विदिन अ डेडलाईन, ठरलेल्या मुदतीत तुम्हाला ते पूर्ण करायचं आहे, या ठिकाणी लक्षात घ्या. विजन, विशेष, इंटेन्शन, ड्रीम्स आर व्हॅल्युएबल. आणि तुम्हाला माहिती आहे की जीवनात तुम्हाला यश मिळवताना महत्त्वाच्या कोणत्या गोष्टी आहेत. विजन, दूरदृष्टी पाहिजे. विशेष, तुमच्यामध्ये या ठिकाणी शुभेच्छा तुम्हाला या ठिकाणी आवश्यक आहे. इंटेन्शन्स, तुमचा हेतू आवश्यक आहे. ड्रीम, स्वप्न पाहिजे. या सर्व गोष्टी आपल्या ध्येय प्राप्त करणं महत्त्वाचं आहे. का? कारण ते स्पार्क ऑफ इमॅजिनेशन, स्पार्क ऑफ म्हणजे जागृत करणे, कारण ते तुमच्या इमॅजिनेशनला जागृत करतात, कल्पनाशक्तीला, आणि इन्करेज अस, ते आपल्याला प्रोत्साहन देतात टू डिफाईन, निश्चित करायला व्हेअर वी वॉन्ट टू रीच, तुम्हाला कुठे पोहोचायचं आहे, मला कोणत्या क्षेत्रापर्यंत कुठेपर्यंत पोहोचायचं आहे. आणि यासाठी या गोष्टी महत्त्वाच्या आहेत की तुमच्याकडे विजन पाहिजे, इंटेन्शन पाहिजे, ड्रीम पाहिजे. इन ऑर्डर टू गेट देअर, आणि तिथं पोहोचण्यासाठी तुम्हाला वी नीड टू ब्रिंग लाईफ इमेज, आणि यासाठी तुम्हाला लाईफ इमेज महत्त्वाचा आहे. डाऊन टू अर्थ, व्यवहारिक दृष्टिकोन महत्त्वाचा आहे. आणि प्लॅन टू एक्झिक्यूट, तुम्हाला प्लॅन करायचं आहे, आखायचं आहे, नियोजन करायचं आहे. स्ट्रॅटेजीज, तुम्हाला धोरणं आखायची आहेत. आणि जेव्हा तुम्ही हे करू शकतात तरच ध्येय प्राप्त होईल. द क्वालिटी आणि क्वांटिटी ऑफ एनर्जी, क्वालिटी कोणत्या दर्जाची तुम्ही, आणि क्वांटिटी म्हणजे प्रमाण, दोघांमध्ये फरक आहे. क्वालिटी आणि क्वांटिटी. आता हे पुस्तक हे 100 पेजेस आहे, हे झालं क्वांटिटी. क्वालिटी हिची कशी कळते याला म्हणतात क्वांटिटी. आणि तसं ऑफ एनर्जी, जी तुम्ही एनर्जी वापरताय, वी पुट फोर्थ वापरताय, डायरेक्टली इम्पॅक्ट द रिझल्ट. इम्पॅक्ट म्हणजे परिणाम करतात, रिझल्ट म्हणजे परिणामावर. लाईफ, आपलं जीवन कसं आहे, समथिंग लाईक अ ट्रम्पेट, त्या तुतारीसारखं आहे. तुम्हाला माहिती आहे तुतारीमध्ये जसं तुमच्यामध्ये तुमची एनर्जी जेवढं तुम्ही वापराल तेवढा आवाज बाहेर पडेल. जर तुतारीमध्ये तुम्ही आवाज फुंकली, जशी आवाज फुंकाल तसा आवाज येणार आहे. तसं जीवनामध्ये ज्या पद्धतीने तुम्ही एनर्जी वापरणार आहात तसा रिझल्ट बाहेर येणार आहे. जसं तुम्ही आता 10वीला ज्या पद्धतीने अभ्यास करणार आहे तसा रिझल्ट तुमचा येणार आहे. मग लेखक काय म्हणताय, इफ यू डोंट पुट एनिथिंग, जर तुम्ही काही दिलंच नाही आहे, वी कॅनॉट गेट एनिथिंग आउट, आपल्याला काहीच मिळणार नाही. लक्षात घ्या. सक्सेस म्हणून लेखक म्हणतात यश काय आहे, इज अ वॉक, म्हणजे चालणे इन द डार्क, अंधारात चालणे. लक्षात घ्या, अंधारात चालणे म्हणजे यश आहे, कारण तुमचं जीवन काय आहे, फुल ऑफ डार्कनेस. आणि अशामध्ये योग्य रस्ता तुम्हाला निवडायचा असेल तर योग्य ध्येय प्राप्त, योग्य ध्येय निश्चित करा. फाइंडिंग द राईट फुटिंग, फाइंडिंग म्हणजे शोधणे, राईट फुटिंग योग्य मार्ग शोधणे. प्रिसाइजली तुम्हाला तंतोतंत काय करावं लागेल, मास्टरिंग स्किल, तुमच्या कौशल्यांवर तुम्हाला या ठिकाणी काय मास्टरिंग, प्रभुत्व मिळावं लागेल. गेटिंग द नेक्स्ट प्लेस, तर तुम्ही पुढच्या प्लेसला जाऊ शकता. ऑल डिपेंड, हे कशावर अवलंबून आहे, हाऊ वी अप्रोच, कसं आपण सामोरं जातो. टॅकल, हाताळतो प्रॉब्लेम, तो प्रॉब्लेम कसा तुम्ही हाताळतात, कसे सामोरे जातात, ह्याच्यावर तुमचं सर्व काही पुढचं जीवन अवलंबून. द बेस्ट वे, सर्वात उत्तम मार्ग कोणता, टू गेट फ्रॉम वेअर वी आर, आपण कुठे आहोत आणि वेअर वी वॉन्ट टू बी, आपण कुठे पाहिजे, इज फाइंडिंग द फुटिंग, पुढचं पाऊल ठेवायचं, नेक्स्ट स्टेप, याच्यावर सर्व अवलंबून आहे. आणि वेन वी टेक द नेक्स्ट स्टेप, तो आपण पुढचं पाऊल घेणार
इट शुड सपोर्ट, जे आपल्याला आधार देईल आणि होल्ड अस विदाउट अ क्रॅक, आणि न डगमगता आपल्याला काय करेल ते ठरवून देईल. दॅट इज कॉल्ड स्मार्ट गोल. थँक्यू.